नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहे हडपसरमधील महादेव मंदिरात. तर आज आपण महादेव मंदिरात आलो आहे कारण श्रावण महिना चालू आहे आणि महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आज आपण मंदिरात आलेलो आहे. तर हे मंदिर हडपसरमध्ये लोहिया उद्यानजवळ मगरपट्टा चौकामध्ये आहे. तर हे कोणाकोणाला माहीत नसेल तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर याचं महादेवाचं दर्शन घेण्यासाठी ही एक चांगली जागा आहे, जिथं चंद्रमौलेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तिथे तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता. तर बघा, आता मी आलेलो आहे मंदिरात आणि मंदिरात तिथे मी थोडेसे पाय वगैरे धुण्यासाठी जागा आहे. तिथं आम्ही पाय धुतले आणि आता आम्ही चाललेलो आहे मंदिरात. तर बघा, इथं मंदिरात छान आता श्रावण महिना असल्यामुळं मंदिर खूप छान सजवलेलं आहे. असं छानपैकी सगळं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि लाईट्स वगैरे छान लावलेले आहेत. तर आता पहिलं आपण घेऊया महादेवाचं दर्शन. तर बघा, आता आम्ही आलेलो आहे मंदिरात. तर मंदिरात आता मी घेतो आहे दर्शन. तर चला, आता मंदिरात आपण महादेवाचं पहिल्यांदा दर्शन घेऊया. त्यानंतर आपण नंदीचं दर्शन घेणार आहोत. नंदी खरंच खूप छान आहे. इथं पहिलं नंदीचं दर्शन घ्या आणि नंतर मग महादेवाचं दर्शन मी घेणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर बघा, आता मी मंदिरामध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो नंदी. तर बघा, इथं आता मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहे. मंदिरात आता काय काय असणार आहे ते मी तुम्हाला पूर्ण दाखवतो. तर हे बघा, इथं मंदिरामध्ये मी आता दर्शन घेतो पहिलं महादेवाचं. तर तुम्ही देखील या महादेवाचं दर्शन घ्या. महादेवाचं दर्शन घेताना हर हर महादेव असं मनात नक्की बोला आणि छान असं महादेवाचं दर्शन तुम्हाला घडवतो आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओत बनवून राहा. तर बघा, इथं आहे महादेव मंदिरात आल्यानंतर इथं आहे. तर बघा, इथं होम हवनसाठी छान अशी तयारी केलेली आहे. इथं महादेवाचा होम वगैरे करणार असतील आणि येथे अभिषेक देखील केले जातात. अभिषेक सकाळी 4 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत असतात. जर कोणाला अभिषेक करायचा असेल तर तुम्ही इथे जाऊन अभिषेक करू शकता महादेवाला. हे असं छानपैकी महादेवाचं मंदिर होतं. त्यानंतर इथं मंदिरासमोरच नवग्रह आहेत. जे ग्रह आहेत त्या सर्वांचे देखील आपण इथून दर्शन घेणार आहोत. तर तुम्हाला दिसत असेल तर वेगवेगळ्या ग्रहांची नावे येथे आहेत. तर शनी असं वेगवेगळे ग्रह देखील इथे आहेत. तुम्ही जाऊन असं दर्शन घेऊ शकता. तिथे मी दर्शन घेतलेलं आहे आणि आता मी निघालेलो आहे बाहेर. तर बघा, हा असा पुन्हा एकदा परिसर असा छानपैकी महादेवाचा तुम्हाला मंदिरातील दिसत असेल. तर हे असं मंदिर दिसतं छानपैकी. मला मंदिर खूप आवडतं, त्यामुळे मी नेहमी येत असतो. तुम्ही देखील या. तर बघा, आता मी चाललेलो आहे परत. आणि हे महादेव मंदिर कोणाला माहीत नव्हते त्यांनी नक्की कमेंट करा की आम्हाला माहीत नव्हते आणि आम्ही इथे दर्शनासाठी गेलेलो आहे. तर नक्की तुम्ही अभिषेक कसे आणि किती होतात आणि टायमिंग कसा असतो हे सर्व इथं दिलेलं आहे. जर कोणाला करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता आणि छानपैकी श्रावण महिन्यात महादेवाचा अभिषेक करून घेऊ शकता. तर अशा रीतीने आपलं महादेवा मंदिरातलं दर्शन झालेलं आहे. आणि हा महादेव मंदिराचा परिसर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि असे छोटे छोटे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि इथे एक असं हे होतं, हे काही मला समजलं नाही, पण मी याचं दर्शन घेतलेलं आहे.